हॅलो करायची सुरुवात दुसऱ्या बारीला. हॅलो हॅलो फार सुंदर पहिली बारी ऐकलेली आहे बुवानी. हॅलो 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 झालं का दादा. हॅलो 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 आवाज द्या थोडासा. हॅलो हॅलो. हॅलो 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 भुवांची पहिली बारी झालेली आहे. माझ्या पहिल्या बारीलाच मी म्हणाले होते भुवांच्या बारीवर आधारित मी माझी दुसरी बारी करणार आहे. आवाज क्लिअर करा दाबला जातोय आवाज. हॅलो 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 स्पष्ट येत नाही मला आवाज. क्लिअर करा आवाज एकदम असं बेसड वाटतोय. हॅलो 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 बेस वाढवलंय का. हॅलो हां ठीक आहे. प्रथमतः बुवांना माझं हेच सांगणं आहे माझं कलाक्षेत्र आहे आणि कलाक्षेत्रामध्ये असंख्य शाहिरांबरोबर माझे शक्तितुऱ्याचे कार्यक्रम झालेले आहेत आणि प्रत्येक येणाऱ्या जोडीवाल्या बुवाला तुरेवाल्या बुवाला माझं एक सांगणं असतं आणि मी अवश्य सांगते की बुवा सुरात गा. शेवटपर्यंत साथ देणारे हे आपल्याला संगीत आहे वाईट गोष्टी नाही. कारण फालतू गाणारी ही गायिका नाही बुवा. इतर गायिका असतील पण मी माझी सुरुवात शक्यतो शांततेत करते. माझ्या वाकड्यात कोण गेलं तर त्याला मी सोडत नाही बुवा. बरंच काही गाऊन गेलात. माझी साधी सोपी सरळ गवळण होती. माझी गवळण काय होती. या या नंदाच्या पोराला आज घेते मी बडवाईला. याच्यामध्ये कुठे वाईट होतं. थोडं तरी वाईट होतं का. मग आता तू बोललास. आता तू बोललास. आता ऐकायची पण तयारी ठेवा बुवा. हा मी पहिल्या बारीत अहो जाओ केलं होतं. तुम्ही अरे तुरे शब्दात मला बोललेला आहात. सूर कुठे ताल कुठे वाद्य कुठे. हा ती नाचणारी पोरं आणलीस की क्रिकेटची टीम आणलीस मला समज नाही. हा की गुरा ढोरा आणलीस जंगलातून. किती बोंबलायचा हा काय प्रकार झाला काय. गावठी तर बरोबर गावठीच आहे तू. हा गावठीच आहे बुवा. 4 प्रेक्षकांना गाताना आपण जरा सुधरून यायचा. हे प्रेक्षक आहे आपण शहरा ठिकाणी कार्यक्रम करतोय. करंजाडे पनवेलच्या बाजूलाच हा गाव आहे. बोलल्यानंतर सुशिक्षित लोक आहेत. हा ठीक आहे बुवा. गोरासारखं ढोरासारखं बोंबलून काय होत नाही. चांगलं गायचं तर पब्लिक दाद देणार. हे काय गावठी शब्द अर्धे समजतात अर्धे समजत नाही. तू काय गाण्यामध्ये काय गायलं ना ते मला थोडं समजलं थोडं समजलं नाही. हा गा हां जे समजले तसं तुला मी उत्तर देणार मात्र. हा कान्हा गावठी आहे हो. आता तू इज्जत स्वतःची काढून घेतोस त्याला तर मी काय करू. बुवा स्वतःलाच गावठी बोललाय काय हरकत नाही. बुवानी जे शेर गायले त्या प्रत्येक शब्दाला पूनम आगरकर उत्तर देणार आहे आणि नंतरच इथून माझी बारी संपून जाणार आहे. ऐका माझी गवळण होती काय बघा. या या नंदाच्या पोराला आज घेते मी बडवाईला. पिचकारी उडवायची. अरे वा 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 वा. म्हणजे एवढी सोपी वाटली गवळण तुला. काय म्हणाले बुवा. लय मस्त आहे या राधेला आज अद्दल घडवायची. इतर राधेसारखी राधा नाही.
माझा दणका लय भारी आहे, तुला माहित नाही? या गवळण राधेच्या पिचकारी उडवायची. आता तुला उत्तर काय देते ते बघा, ऐक. जन्माला येऊन बदनाम ठरशील, कुळाला कलंक लावू नको. जन्माला येऊन बदनाम ठरशील, कुळाला कलंक लावू नको. अरे बघून या राधेला उगाच भाव कान्हा तू खाऊ नको. अरे नावाची आहे ही राधा, मला फुकटचा नखरा दाऊ नको. मरशील फुकटचा इथं कान्हा, या राधेच्या वाटेला जाऊ नको. या राधेच्या वाटेला जाऊ नको. आता काय म्हणायचंय बघा, पिचकारी उडवायची म्हणून काय म्हणायचंय बघा. तू काय अद्दल घडवशील, मार तू खाशील. तुला कटिंग दिलेली आहे, कटिंग दिलेली आहे. कटिंग कशी बघा. तू काय अद्दल घडवशील, मार तू खाशील. तुला टाकीन झोडून रे. तू काय अद्दल घडवशील, मार तू खाशील. तुला टाकीन झोडून रे. ए अरे एका फटक्यात कान्हा तुझी पिचकारी काय. अरे वा, आलतू फालतू गाय का नाही. पूनम आगरकर आहे. हा, पूनम नावाच्या पुढं आग आहे. आग आग. एवढा हलक्यात कसं घेते तू. पहिलीच बारी आहे आणि पहिल्या बारीतच बुवा एवढं बोलून गेला. मग तुझी सालपाटा काढल्याशिवाय, तुझा याड काढल्याशिवाय इथून जाणार नाही, लक्षात ठेव. म्हणून तू काय अद्दल घडवशील, मार तू खाशील. तुला टाकीन झोडून. अरे एका फटक्यात कान्हा तुझी, एका फटक्यात कान्हा तुझी टाकीन पिचकारी फोडून. 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 अद्दल घडवशील, मार तू खाशील. तुला टाकीन झोडून. तू काय अद्दल घडवशील, मार तू खाशील. तुला टाकीन झोडून. एका फटक्यात कान्हा तुझी टाकीन पिचकारी फोडून. 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 मध्ये बोलले, दुसऱ्याच्या पुढ्यात घागर खोलतेस कशाला. अरे दुसऱ्याच्या पुढ्यात मी घागर खोलू कशाला. बुवा उत्तर आहे का. मला माहित नाही तू असं का बोलून गेलास, पण उत्तर तुला मी काय देणार आहे. मी सोडलं नाही, एक एक शब्द लिहून घेतलाय. हा, आपण ऐकून घेत नाही कोणाचा फुकटचं. अरे दुसऱ्याच्या पुढ्यात घागर. ऐका दादानो, ऐकलत ना बुवाचं माझं पण आहे का. दुसऱ्याच्या पुढ्यात घागर खोलतेस कशाला. अरे दुसऱ्याच्या पुढ्यात मी घागर खोलू कशाला. अरे तुझ्यासारख्या भामट्याला किंमत मी देऊ कशाला. अरे इज्जतवान आहे मी, माझी इज्जत मी खोलू कशाला. ज्याने माझ्यावर जीव लावला, ज्याने माझ्यावर जीव लावला, त्याला माझा मी हृदय दिला. हृदय आणि सगळं. ज्याने माझ्यावर जीव लावला त्याला माझं सगळं अर्पण आहे. म्हणजे जो कोण पण असेल, ज्याने माझ्यावर जीव लावला त्याच्यावर मी जीव लावला. मला हे म्हणायचं आहे, मी माझी घागर उगाच खोलू कशाला. तुझ्यासारख्या भामट्याला किंमत मी देऊ कशाला. अरे ज्याने माझ्यावर जीव लावला त्याच्यासाठी तन मन धन मी माझा अर्पण केला. बुवानी दुसरी गवळण गायले बघा. साजणी माझ्या बाया बघतान वाट ग. दही दूध नाय साजणी तुझी ती हंडी माजलेली हाय. सांग अशी तुग कानात तुझ्या झुमका नाही. माझ्या कानात झुमका नाही. बरं झालं झुमक्याचा विषय काढलाय तो. कानात तुझ्या झुमका नाही. काय येडा कुठून आणले काय माहिती. हा, तू बघितलं नाही काय. आता ह्याचं काय थोबड बघितलं नाही मी. इथे येत होता, भाई ओळख ठेवा हो, ओळख ठेवा हो. हो ठेवू ना, ओळख ठेवू ना.
परत बारीला भेट, चांगला घामटा काढून ओळख ठेवते तुझी. आता म्हणाला काय बुवा, कानात तुझ्या झुमका नाही. झुमका तर माझ्या कानात आहे, कुठे का 2 कानात नाही, एक पण पडलेला दिसलेला नाही मला आणि नाहीच आहे. म्हणून बुवांना माझं उत्तर आहे बघा. खरं सांग आता बाय, जणांनी लुटली हाय. तर बुवा जे तुम्ही गाताय त्याचं तुम्ही शास्त्र आधारे पटवून द्यायचं. आता मी काय म्हणत होते, कान्हाच्या हातात पिचकारी होती, तर पिचकारी घेऊन कान्हा खेळ खेळायचा. तर ते पिचकारीचं उत्तर बरोबर होतं. पण बुवा तुम्ही जी गवळण गायलात, किती जणांनी लुटली बाई, ते पण सांगायचं. कुठल्या शास्त्रात आहे, कोणाच्या शास्त्रावरून तुम्ही बोललात ते बोलायचं, शास्त्र पटवून सांगायचं इथे. म्हणून काय म्हणायचं बघा, कान्हा जेव्हा दुसऱ्यांच्या घरी दह्या दुधाची चोरी करायला जातो, कान्हा जेव्हा दुसऱ्यांच्या घरी दह्या दुधाची चोरी करायला जातो, तेव्हा मात्र त्याच्या घरामध्ये दह्या दुधाची चोरी करून दुसराच जातो हे कान्हाला माहित नाही. पण कान्हा स्वतःचीच लाल करण्यासाठी दुसऱ्याच्या घरात दह्या दुधाची चोरी करतो, मात्र त्याच्या घरात त्याची घागर दुसराच फोडून जातो. हो खरंय. म्हणून काय म्हणते बघा, सवंगड्यांच्या जीवावर मारतो उड्या. ए कान्हा, बुवा म्हणाले मी पूनमला बोलत नाही, मी राधेला बोलतो. मग मी तुला पण बोलत नाही, मी कान्हाला बोलते. हा हो, लय शान आहेस रे. आणि वर सांगते वकील आहे, वकील आहे. हो वकील पण आहे मी, गायिका पण आहे, वकील पण आहे. आता तू ठरव बारी कशी करायची ती. पहिल्या बारीमध्ये गेला साग लावून इथं काय गावठी उड्यामध्ये ह्याव 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 ह्याव. अरे काय शहर ठिकाणी आहे, तिथे आमच्या कोकणात वगैरे असतात तर कोणीतरी उचलून धरलं असतं. पण हे इथे जरा सुशिक्षित आहे माहोल, असं नाही बुवा करायचं. जरा सुधारणा करा. नसेल जमत तर या माझ्याकडे शिकायला. शक्तिवाले शाहीर बना, गुरुवर्य पूनम आगरकर. हा असं पाहिजे. तर काय म्हणते बघा, सवंगड्याच्या जीवावर मारतो उड्या, कशाला हुशार करतोस तू भाड्या. ए सवंगड्यांच्या जीवावर मारतो उड्या, कशाला हुशार करतोस तू भाड्या. रोज दुसऱ्याच जातोस चोराया, रोज दुसऱ्याच जातोस चोराया रे. याच्या घरातली घागर ही, याच्या घरातली घागर दुसराच लुटून जाय रे. याच्या घरातली घागर दुसराच लुटून जाय रे. याच्या घरातली घागर दुसराच लुटून जाय रे. सवंगड्याच्या जीवावर मारतो उड्या, कशाला हुशार करतो भाड्या. सवंगड्याच्या जीवावर मारतो उड्या, कशाला हुशार करतो भाड्या. रोज दुसऱ्याच जातो चोराय रे, रोज दुसऱ्याच जातो चोराय रे. याच्या घरातली घागर दुसराच लुटून जाय रे. याच्या घरातली घागर दुसराच लुटून जाय रे. पांडवांची कथा बुवा म्हणाले, किती जणांशी तुझी नाती मला सांगायला वाटते भीती. करामती या दोघात भागत नाही. 5 म्हणजे 5 पांडव यांच्याबद्दल बुवा म्हणाले. पण आता स्वतःची बायको असताना दुसऱ्याच्या बाईवर डोळा ठेवणारा हा रावण. बुवा म्हणत असेल 5 पांडव, द्रौपदीचे पती हे 5 पांडव होते. बुवा असं पटून द्यायचं, जे मी पटून देते तुमची गाणी मी ते पटून देते, तसं बुवा तुम्ही पटून द्यायचं. 5 पांडवांची कथा गायली, आता मी रावणाची कथा गाते. ते बघा कसं. निर्लज्ज सदा सुखी उतावळा झाला, अरे जनाची मनाची लाज नाही आला. वाईट बुद्धीचा हाय हा मेला, वाईट कर्म करून भागला.
5-5 करते पती, मग तू दुसऱ्याच्या बायकोवर कसा डोळा ठेवतो तो बघ. बघा दुसऱ्याच्या बायकोवर, बघा दुसऱ्याच्या बायकोवर, या पाप्याचा हाय डोळा. 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 नेलाच्या सदा सुखी उतावळा झाला, जनाची मनाची लाज नाही आला. वाईट बुद्धीचा हाय हा मेला, वाईट कर्म करून भागला. बघा दुसऱ्याच्या बायकोवर, या पाप्याचा हाय डोळा. बघा दुसऱ्याच्या बायकोवर, या पाप्याचा हाय डोळा. या पाप्याचा हाय डोळा. बघा दुसऱ्याच्या बायकोवर, या पाप्याचा हाय डोळा. तुझी दुर्दशा आता कोणी बघणार नाही. जाम शेर ऐकवले बुवा तू. हा शेर भरपूर ऐकवले. तुला वाटलं मला शेर येत नाही का? आता शेर एक काय काय गाते ते बघ. अजय तुझी दुर्दशा आता कोणी पाहणार नाही, तुला पळवल्याशिवाय मी राहणार नाही. आणि कधी आयुष्यामध्ये बुया बुवा या पूनम मागरकरचं नाव कधी तू तोंडात घेणार नाही. संस्कृतीमध्ये हाताला कर म्हणतात, संस्कृतीमध्ये हाताला कर म्हणतात. अरे मराठीमध्ये हातालाही कर म्हणतात. आणि जी करते तुझ्या सारख्या बुवा गायकांना हैराण, तिला रायगडची शाहीर पूनम मागरकर म्हणतात. पूनम मागरकर म्हणतात. पूनम मागरकर म्हणतात. हा पाण्यातला दिवाड कधी नाग होईल का? आणि बुवा तुम्ही शेर गायलात ते दुसऱ्या शाहिरांचे शेर आहेत. ते कुठल्या शाहिराचं मी ते नाव नाही घेत. हा कोणाचे गायले ते तुझे तू ठरव. दुसऱ्याचं पाजाळायचं नाही, स्वतःचं गायचं. आता मी भरपूर शाहिरांबरोबर कार्यक्रम केलेत. कोण काय गाणी गातं, कोण काय शेर गातं हे मला माहिती आहे. कुठेही गावंढळपणा करायचा नाही. जरा सुशिक्षितपणा ठेवा स्वतःच्या मध्ये. किती शेर गायलेत आणि ते कोणाकोणाचे होते ते तुमचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. आम्ही दुसऱ्याचं गात नाही, आम्ही स्वतःचं काय वेडवाकडं असेल ते सादर करतो. हा पाण्यातला दिवाड कधी नाग होईल का? या विषारी नागिणी समोर उभा राहील का? माझ्या गाण्याचं उत्तर हा देवजी बांगरा का? बांगारी मला हलू बोल ना जरा. दादाचा आवाज म्हणजे त्याला माईकची गरजच नाही. हो हा पाण्यातला दिवाड कधी नाग होईल का? या विषारी नागिनी समोर उभा राहील का? माझ्या गाण्याचं उत्तर हा देवजी बुवा देईल का? अर्ध्या अकलेचा बुवा हा माझ्या शब्दाचा मार खाईल का? बुवा गांडुळासारखी नुसती वळवळ करू नको. गांडुळासारखी नुसती वळवळ करू नको. अरे दिवाड बनून या नागिणीची वाट धरू नको. नाकाला जीभ लावून बढाया मारू नको. अरे पूनम नावाच्या नागिणी समोर तुझी बिनसुराची पुंगी वाजवू नको. वाजवू नको. नाहीतर जर वाजवलीस, बिनसुराची पुंगी वाजवलीस तर काय होईल? कावळ्यावानी गिरट्या घालू नको इथून तिथून. गर्वाची भाषा बोलू नको उतून मातून. अरे ओरडू नको बुवा बेंबीला जोर लावून कुतून कुतून. नाहीतर या दापोली गावातील आलेलं पब्लिक अरे देवजी बुवा तुझ्यावर जाईल. काय म्हणजे हे काय दादा ते बसून बघायचं काम करतात वाटतं. या मग जुळवा. कावळ्यावानी गिरट्या घालू नको इथून तिथून. गर्भाची भाषा बोलू नको उतून मातून. अरे ओरडू नको बुवा बेंबीला जोर लावून कुतून कुतून. नाहीतर या दापोली गावातील आलेलं पब्लिक देवजी बुवा तुझ्यावर जाईल मुतून. तुझ्यावर जाईल मुतून. तुझ्यावर जाईल. आता डबल मिनिंगचा एक विषय ऐकू का तुम्हाला? ऐकू ना. बुवा म्हणाले स्तवन गण आणि गवळण पद गायलंच नाही. बुवा तुला आता किती वर्ष शक्ती तुरत झाली मला माहिती नाही. मला जवळजवळ 22-23 वर्ष माझ्या लहानपणापासून मी शक्ती तुरा गाते.
त्यामुळे मला पद गायचं हे तू शिकवायचं नाही, मला समजतं पद गायलं जातं ते गवळणी नंतर. मला एवढंच म्हणायचं आहे, पूर्वी नाचामध्ये गणा धावरे गणा पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला धावरे. या गाण्यापासून शक्तितुराची सुरुवात झाली बरोबर. मग पूर्वी घुंगूर होते, घुंगरू ते पायात बांधून ते गणा धावरे गणा पावरे हा शक्तितुरा आपण बघत होतो. पण आता शक्तितुरामध्ये एवढा बदल झालेला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये बदल झाला आहे की पायातले घुंगरू आले वाद्यामध्ये. ते म्हणजे पॅड म्हणा, ऑर्गन म्हणा, त्याच्यावर घुंगरू वाजून ते काम चालून जातं की नाही. मग आता बदलायला शिका का तिथेच मरत राहायचं बुवा. हा आता किती जुनं किती घेऊन बसायचं. आवाज द्या. हॅलो. तर ते पायातले घुंगरू वाद्यात आले असतील तर आपण पण काहीतरी सुधारणा केली पाहिजे. पद गायचं ते मला माहित आहे, प्रश्नाचं उत्तर मोठा देत गेला बुवा, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. आता मला सांगा, माझा प्रश्न जो होता तो 3 ओळींचा होता. हॅलो. माझा जो प्रश्न ऐका शांततेत ऐका. माझा प्रश्न होता 3 ओळींचा होता. तो कोणाला समजलं नाही त्याने हात वरती करा. माझा प्रश्न कोणाला समजला नाही त्याने फक्त हात वरती करा. समजलं ना. मग आता इथं काय करते बाबा. माझा प्रश्न साधा सोपा सरळ होता बुवा, 3 नेत्र असणारा मत्स्य कोण, त्याचं नाव काय, तो कोणत्या सरोवरात राहतो, त्याला कोणाचं वरदान प्राप्त झालेलं आहे. 2 ओळींचाच असेल, 3 ओळी पण नाही लागणार. तर बुवा तुम्ही जो प्रश्न विचारला तो किती मोठा लांब सडक प्रश्न होता. जरा 2 वेळा एकदाच विचारला आणि बुवा गप्प राहिला. 2 वेळा तरी विचारायचा. माझा प्रश्न मी 2 की 3 वेळा विचारला होता वाटतं. 2 लाईनचा होता माझा प्रश्न, तरीही मी 2 वेळा बुवा विचारला. आणि तुझा एवढा अर्ध पान भरेल एवढा तुझा प्रश्न बुवा, तू जरा 2 वेळा तरी वाचून दाखवायचा. आणि नसेल जमत तर त्याची प्रत द्यायची मला. मी गेलं असतं सोडवण्याचा. मी लिहून घेते, बुवा बोलतोय असं झालं तसं झालं, याचं उत्तर त्याचं उत्तर. गवळ्यांच्या हे प्रत द्यायची बुवा, प्रश्नाच्या उत्तराची प्रश्नाची प्रत द्यायची. समजलं बुवा. तुमचा प्रश्न मी अर्धा लिहून घेतला आणि अर्धा, शेवटी तोंड हे फास्ट चालतं, लिखाण आपला हात एवढा फास्ट चालत नाही. समजलं. त्यामुळे दुसऱ्या बारीला जेव्हा जोडीला भेटशील दुसऱ्या वेळेला तेव्हा प्रश्नाची प्रत द्यायला शिका बुवा. मी नाही दिली, माझा 2 ओळीच प्रश्न होता फक्त. समजलं. तर एक रंगील तुम्हाला विषय ऐकवताय का. शक्तितुरा बुवा. वाद्य कुठे असतं बघ. ढोलकी आहे, कीबोर्ड आहे, बेंजो आहे, पॅड आहे. इथे
खरडीसाठी ढोलकी आहे, याला शक्तितुरा म्हणतात बुवा. नुसतं पद गायलं नाही म्हणून शक्तितुराचा मोठेपणा दाखवशील तसं होत नाही बुवा. आणि ड्रेसिंग मध्ये पण चेंज करा. काय ते साईबाबा सारखे लावून आले, ते मुकुट लावायचे ना जरा. काय ते ही लिंक काहीतरी ऑनलाईन आहे ना, हे लाईव्ह आहे ना, तर तो लाईव्ह कार्यक्रम आमच्या मुली बघत होत्या. बोले हे काय डोक्याला बांधलंय कुठेतरी, काय बुवा पोशाखही पाहिजे आपला तसा, पोशाखही तसा शक्तितुरासारखा ठेवा. आता बदल झालाय म्हणून जरा बदल करा, 4 पैसे खर्च करा. सुभाष शेठ म्हात्रे साहेबांनी दिलेत ना पैसे, हो त्याचा जरा ड्रेस शिवा 15-20 हजाराचा. 20 हजारापेक्षा जास्त दिले असतील सुपारी तुम्हाला. हा तर जरा त्याचा मुलांना ड्रेस शिवा आणि जरा चांगला झागमागा दिसू द्या जरा, नाही तर दुसऱ्या बारीला पण साईबाबा बनून याली. तसं नका करू. असू दे, साईबाबा म्हणजे परमेश्वर आहे, ते चुकीचा विषय आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की बुवा सुधारणा करायची. आता हल्ली शक्तितुऱ्यामध्ये बरेच शाहीर लोकांनी आपल्या आपल्या कार्यक्रमामध्ये सुधारणा केलेली आहे. ड्रेसिंगमध्ये, वाद्यांमध्ये म्हणा, कोरसमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा आहे. पूनम आगरकर सुद्धा खर्च करते, पैसे संपवते खिशातले. आपलं नाव आहे तसं आपल्याला पब्लिकला द्यायला पाहिजे, बरोबर ना. हां, आता सुभाष म्हात्रे साहेबांनी इथे कार्यक्रमाला संधी दिले, त्या संधीचं सोनं करायचं बुवा. आम्ही भरपूर वर्ष शक्तितुरा गायलाय. तसं तुम्हीही गाजायचं असेल, तुम्हाला नाव कमवायचं असेल तर तुम्हीही तुमच्या कार्यक्रमात सुधारणा केली पाहिजे बुवा. हां, नसेल केली तर करा याच्या पुढे, मला हेच सांगणं आहे तुम्हाला. नारायण बीर मार्गाची वाडी रानसई यांकडून 550 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे DM त्याल म्हणतोय धनंजय मुंडे, बबन गागर गोजे, गागर गोजे, मग आहे न कुठे आहे, नागर गोजे गोडबोले याचकडून 500 रुपयांचं पारितोषिक. मंडळी बघा, हे जुनं प्रेक्षक आहे या ठिकाणी. मी जेव्हा शक्तितुरा 2 वर्ष बंद केला होता, माझं वैयक्तिक कारण होतं, मी शक्तितुराचे कार्यक्रम करत होते. पण त्यानंतर मग मला एवढं काही, माझं कॉन्टॅक्ट नंबर कोणाकडे नव्हतं खरं तर, त्यामुळे लोक मला माझ्या इंस्टाग्राम पेजवर मेसेज करायचे की ताई, पूनम ताई, तुम्ही कार्यक्रम सुरू करा, तुमची शक्तितुराला गरज आहे, तुमच्या गाण्यांसाठी, तुमच्या कार्यक्रमासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे, तुम्ही शक्तितुराचे कार्यक्रम सुरू करा. आणि भरपूर असे मेसेज मला इंस्टाग्राम पेजवर माझ्या येत होते. आणि इंस्टाग्रामला मेसेज करून हे काही अर्धे कार्यक्रम मी इंस्टाग्राम वरील ह्या अकाउंटमुळे माझ्या कार्यक्रम फिक्स झालेले आहेत. माझा नंबर नव्हता कोणाकडे, त्यामुळे इंस्टाग्रामला मला मेसेजिंग येऊन हे कार्यक्रम फिक्स झालेले आहेत. काही म्हात्रे साहेबांचा आमचा जुनं नातं असल्याने या ठिकाणी हा कार्यक्रम इथे होत आहे. तर मला काय म्हणायचं बघा, एक विषय रंगील आपल्यासमोर सादर करते. बुवा लक्ष असू द्या. चिमण्या रमण्या नावाचे 2 मित्र असतात आणि त्यांचा एक मित्र असतो तो गोमण्या. हां, तर चिमण्या, रमण्या आणि गोमण्या या तिघांचे होतात भांडणं आणि त्यामधील गोमण्या बुवा असतो. हां, या बुवाचं नाव गोमण्या, याला लाडाने गोमण्या बोलतात. तर त्या चिमण्या रमण्यामध्ये एक नातं वेगळा होता. हे गोमण्याला प्रत्येक वेळी टार्गेट करायचे. पण आता चिमण्या रमण्याची आणि गोमण्याची भांडण झाल्यावर या चिमण्याने आणि रमण्याने या गोमण्याला एवढं काय फटके दिले, एवढं काय मारलं की त्याची काय अवस्था केलेली आहे बघा. लक्ष असू द्या, काय म्हणायचं बघा. राग आला, राग आला, राग आला बघा ते चिमण्याला, अरे काय म्हणू, काय म्हणू, काय म्हणू त्याच्या रमण्याला, त्याने आग लावली, त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला. आता शेमण्याला म्हणजे काय, शेमण्याला म्हणजे काय, त्यांनी आग लावली या बुवाच्या शेमण्याला. तर शेमण्याला म्हणजे काय, शे म्हणजे किती, शे म्हणजे किती, शे म्हणजे किती, अरे मग 100 बोला ना, आवाज कुठे गेला. शे म्हणजे 100, बरोबर. आणि मणी म्हणजे मणी की नाही, शे मण्याला,
मण्याला मण्याला म्हणजे शे म्हणजे 100, मणी म्हणजे मणी आपण कुठे घालतो गळ्यामध्ये, वारकरी मणी घालतात किंवा मुलींच्या कानामध्ये गळ्यामध्ये जे मणी असतात ना ते मणी, ते 100 मणी. शे म्हणजे किती? 100. मणी म्हणजे मणी. या बुवाच्या शेमण्याला कोणी आग लावली? चिमण्याने आणि रमण्याने. राग आला राग आला राग आला बघात चिमण्याला, अरे काय म्हणू काय म्हणू काय म्हणू याच्या रमण्याला. त्याने आग लावली या, त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला, त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला, या बुवाच्या शेमण्याला. रस्त्यात दुकान मांडून रोज सगळं करतय करतय भांडून. सारा सामान हा गेलाय सांडून, सारा सामान हा गेलाय सांडून, याला झोडपला बघाव दांडून. रगत 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 वाहतय धमण्याला, रगत 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 वाहतय धमण्याला. शेमण्याला त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला, त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला, त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला. रंगीबेरंगी विकतो माणी, आला बैल पोळा या होरडी. राग नका मानू नका गोळी, यार्थ समजून समजून धानी. शेजारी 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 मारतोय टोमण्याला, शेजारी 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 मारतोय टोमण्याला. त्याने आग लावली या, त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला, त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला, त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला, त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला. राग आला राग आला राग आला बघात चिमण्याला, हे काय म्हणू काय म्हणू काय म्हणू याच्या रमण्याला. त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला, 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 बुवाच्या शेमण्याला, त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला. नवीन विषय आपल्या समोर सादर करीत आहे. लक्ष असू द्या. बुवा तुम्ही गायलात त्याचंच हे उत्तर आहे. तुम्ही जे रंगील गायलात त्यावर मी रंगील काही गाणे ऐकवत आहे. लक्ष असू द्या. मी माझी पहिली बारी शांततेत केली होती. मी साधी गवळण गायली होती या ठिकाणी. तर तुम्ही भरपूर काय बोलून गेलात, त्याचं उत्तर तुम्हाला मला द्यावं लागेल. लक्ष असू द्या काय म्हणायचं बघा.
सामना तुझा आणि माझा रंगणार आहे, स्वप्न तुझे आज सारे हे भंगणार आहे. अरे तुझी बारी ऐकून बुवा सारा पब्लिक पांगणार आहे, कारण तुझी अब्रू ही पूर्ण मागरकर वेशीला टांगणार आहे. बुवा पती जरी गरीब असला तरी त्याला सोडून जाऊ नये. हा हे कोणाला सांगतोस? हा हे ज्याला काही कळत नाही त्याला बोला, मला नाही बोलायचं, समजलं? जर बोलत असाल तर ते पटवून देण्याची हिम्मत ठेवा, समजलं? कुठल्याही खरेदीचा पैसा रोकड असावा, उन्हाळ बैलाच्या खांद्यावर जोखड असावा, अर्धवट ज्ञानाने कोणी बुवा तोकड नसावा, आणि या हरणीच्या जोडीला हा फालतू गाणारा बोकड नसावा. नफरत मांगी तो प्यार दूंगी, अरे गम के साचे में जिंदगी गुजार दूंगी. अरे दूध मांगा तो खीर दूंगी, अरे उल्टी सुल्टी बात की ए बुआ तो तुझे नीचे से ऊपर तक पूरा चीर दूंगी. ये चाबुक दिखाऊं कि मैं चाबुक दिखाऊं तो ये मुझे सलाम मारता है. अरे ये तो वो शेर है जो मेरी सर्कस में काम करता है. अरे तेरे जैसे कितने आएंगे. दादांना शेर आवडतात वाटतं. कोण आहेत? हो काय? दुसरा शेर ऐकू? ऐकू ना? अरे तेरे जैसे कितने आएंगे जाएंगे, अगर बकवास की बात की तो इस सारी भरी महफिल में मार खाओगे. अरे कोड़ी कोड़ी के दाम में बेचे जाओगे, अगर मुझे उल्टी सुल्टी बात की तो 12 के भाव में बेचे जाओगे. म्हणून काय म्हणत आहे बुवा, लक्ष दे जरा. बारी नीट कर, बारी नीट कर, नाहीतर काय होईल. उगाच वाकडं जाऊ नको, नाहीतर काय होईल. उगाच वाकडं बोलू नको, नाहीतर काय होईल. म्हणून काय म्हणत आहे, लक्ष द्या. अरे नीट कर काम मिळेल दाम, का उगाच पितोस फंटा. काय म्हणायचं बघा, लक्ष द्या. बारी नीट कर, नाहीतर तुला सोडणार नाही. नीट व्यवस्थित बोल, नाहीतर सोडणार नाही. म्हणून काय म्हणायचंय बघा. मी नावाची आहे शक्ती, तू बावलट नाचवतोस तुरा. या भर रंगणात तुझा हिशोब करीन पुरा. अरे सटवून पटवून देईन, तू असली बापाचा आहेस का खरा. अरे नीट कर काम मिळेल दाम, का उगाच पितोस फंटा, का उगाच पितोस फंटा. अरे बुआ जर का केलास माझ्याशी तंटा, जर का केलास माझ्याशी तंटा, तर तुझी कापून टाकीन घंटा. जर का केलास माझ्याशी तंटा, तर तुझी कापून टाकीन घंटा. करू तू गोष्टी बांड्या, कामाच्या उगाच मारतोस दांड्या. छोट्या करतोस चुगल्या कांड्या, छोट्या करतोस चुगल्या कांड्या. एक नंबरचा शरम सांड्या, एक नंबरचा शरम सांड्या, एक नंबरचा शरम सांड्या. सिलविला आणि पेल संपल्या, आलाय जीव तुझा कंठा. सिलविला आणि सेल संपल्या, आलाय जीव तुझा कंठा. अरे बुवा जर का केलास माझ्याशी तंटा, जर का केलास माझ्याशी तंटा, तुझी कापून टाकेन घंटा. जर का केलास माझ्याशी तंटा, तुझी कापून टाकेन घंटा.
तू वाजवू टिमकी मी पण आहे पक्की खमकी मी पण आहे पक्की खमकी उतरवून टाकीन तुझी रे चमकी भिणार नाही तुझ्या लिडरला किती असू ते तो फंटा भिणार नाही तुझ्या लिडरला किती असू ते तो फंटा अरे बुवा जर का केलास माझ्याशी तंटा तुझी कापून टाकीन घंटा जर का केलास माझ्याशी तंटा तुझी कापून टाकीन घंटा जर का केलास माझ्याशी तंटा तुझी कापून टाकीन घंटा जर का केलास माझ्याशी तंटा तुझी कापून टाकीन घंटा नीट कर कामा मिळेल दाम का उगाच पितोस फंटा नीट कर कामा मिळेल दाम का उगाच पितोस फंटा अरे बुवा जर का केलास माझ्याशी तंटा तुझी कापून टाकीन घंटा जर का केलास माझ्याशी तंटा तुझी कापून टाकीन घंटा जर का केलास माझ्याशी तंटा तुझी कापून टाकीन घंटा जर का केलास माझ्याशी तंटा तुझी कापून टाकीन घंटा जर का केलास माझ्याशी तंटा तुझी कापून टाकीन घंटा जर का केलास माझ्याशी तंटा तुझी कापून टाकीन घंटा. तिसरं गाणं अजून एक असेल आणि या ठिकाणी सुयोग स्पोर्ट्स आणि सुभाष शेठ म्हात्रे यांच्यावरून गीत गाणार आहे आणि वारी माझी दुसरी संपवणार आहे. ऐका. बुवा आवाज छान आहे तुमचा जरा गाण्यामध्ये प्रगती करा गायकी शिका गाऊ शकता आवाज छान आहे गाणी सुरात गाता पण वाजवणारे वाजवतात त्या सुरात गायचं एकच पट्टी द्यायची एकच स्केल द्यायची. आता काय झाले माहितीये का म्हात्रे साहेब कुठे गेले आता हे लाईव्ह ठेवलंय ना कार्यक्रम लाईव्ह ठेवलंय ना तेव्हा पब्लिक कशाला येईल ते घरी बसून बघत असतील लाईव्ह कधीच नाही ठेवायचं. हॅलो कलियुगाच्या कान्हाचं गोपित सांगते आतलं सुनीता एंटरप्राइजेसचे मालक अर्जुन पवार यांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक मिळालेलं आहे. धन्यवाद आभारी आहोत. त्याचप्रमाणे किशोर हरी चव्हाण यांकडून 501 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे DM धनंजय मुंडे झालं हे गाणे झालं पाहिजे गोड बोले साहेब यांकडून 501 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धनंजय मुंडे. गाणं का नको धोंड्याला चालेल ना मत आपण ह्यांना दिलं तर चालेल धनंजय मुंडे साहेबांना नको मस्त. आता तुम्हीच बोलताय का आणि तुम्ही बोलताय नको आता मी काय करू सांगा नको ना कुठलं हो ना अहो काय बोलायचं आता नको धोंड्याला 1000 रुपये दिलेत ना धनंजय मुंडेना मत देऊया नको पांड्याला नको नको त्या गोट्याला मत माझं मुंडे साहेबांना मत माझं मुंडे अरे गेला की काय नको आता मत नाही देणार आता नाही आता आपलं मत म्हात्रे साहेबांनाच म्हणून काय म्हणायचं बघा बुवा लक्ष द्या कलियुगाच्या कान्हाचं गुपित सांगते आतलं
साऱ्यांनी याला धुधू धुतलं, जेव्हा याच्या जीवावर फारच बेतलं. देतोय मुका म्हणून काय म्हणायचं बघा, तेव्हा याचं मुका आणि याचं ते घाणेरड सामान याच्याच तोंडात घातलं. म्हणून काय म्हणायचं बघा, बुवा लक्ष द्या. तिसरं गाणं आणि नंतर मी चौथं गाणं घेऊन माझी बारी संपवणार आहे. ऐका. अरे बस कर आता तुझ्या खोट्या सारा बात, तुला घर घर फिरवलं. काय लावायचंय का? हॅलो, आवाज द्या. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. अरे बस कर आता तुझ्या खोटे सारा बात, तुला घर घर फिरवलं. हे देवजी बुवा डबल बारी या सामन्यामध्ये. अरे बस कर आता तुझ्या खोटे सारा बात, तुला घर घर फिरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पूनमने हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पूनमने हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या. बस कर आता तुझ्या खोट्या सारा बात, तुला घर घर फिरवलं. बस कर आता तुझ्या खोट्या सारा बात, तुला घर घर फिरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पूनमने हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पूनमने हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पूनमने हरवलं. म्हणतोय पंडित ज्ञानी, घेऊन हंडा हा भरतोय पाणी. घेऊन हंडा हा भरतोय पाणी. घेऊन हंडा हा भरतोय पाणी. पानसट आहे हो याची हो वाणी, गातोय गाणी हा बायांच्या वाणी. गातोय गाणी हा बायांच्या वाणी. गातोय गाणी हा बायांच्या वाणी. तुला नाही जमणार तू गार पडणार, नाव गाजवी गाजवलं. तुला नाही जमणार तू गार पडणार, नाव गाजवी गाजवलं. डबल बारी या सामन्यामध्ये, डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पूनमने हरवलं. 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 भले माझ्या जोडीला येऊन गेले. जोडीला येऊन गेले. माझ्या जोडीला येऊन गेले. आडग्या गुरुच्या बाडगे चेले, त्याला झटक्यात गरमी केले. त्याला झटक्यात गरमी केले. त्याला झटक्यात गरमी केले. आता धर तू शरम नाही तर करीन नरम मन माझं हे गरवलं. आता धर तू शरम नाही तर करीन नरम मन माझं हे गहिवरलं. डबल बारी या सामन्यामध्ये, डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पूनमने हरवलं. हरवलं बारी या सामन्यामध्ये तुला या पूनमने हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पूनमने हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पूनमने हरवलं. अरे बस कर आता तुझ्या खोट्या साऱ्या बात, तुला घर घर फिरवलं. अरे बस कर आता तुझ्या खोट्या साऱ्या बात, तुला घर घर फिरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पूनमने हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पूनमने हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये तुला या पूनमने हरवलं. डबल बारी या सामन्यामध्ये देवजी बुवाला या पूनमने हरवलं. आता जे गीत या ठिकाणी सादर करणार आहे, ऐका. सुभाष शेठ म्हात्रे साहेबांवरून हे सुंदर गीत या ठिकाणी सादर करते. ऐका काय म्हणायचं आहे बघा.
गाणं पूर्णत्वास येतं त्या गाण्याचा शेवट होतो. जरा शिकून घ्या ही गोष्ट. तुम्ही मध्येच थांबवताय. आता मला असं बोलायचं आहे, परत सुरू करताय, असं नाही करायचं. समजलं? ऐका, आमचे सुभाष शेठ म्हात्रे साहेब या ठिकाणी बसलेत कार्यक्रम बघण्यासाठी. सुंदरसं गीत मी या ठिकाणी सादर करते. लक्ष सुद्धा काय म्हणा. येता का? काय हरकत नाही का? रत्नागिरीत महाराष्ट्रात, रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात असा डंका वाजे हो, त्यांच्या नावाचा डंका वाजे हो. ऐका, लाईव्ह जे बसलेत त्यांनी पण ऐका. कोणाच्या नावाचा डंका वाजतोय? एकता व दक्षता गणेश मित्र मंडळ व सुयोग स्पोर्ट्स. आमच्या सुयोग दादांच्या नावावरून या ठिकाणी सुयोग स्पोर्ट्स सुद्धा स्थापन केलेलं आहे, या ठिकाणी उभारलेलं आहे, चालू केलेलं आहे मंडळ. म्हणून काय म्हणायचं बघा, हे कोणी केलंय? या सगळ्याचे सूत्रधार कोण आहेत? रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात त्यांचा डंका वाजे हो, नावाचा डंका वाजे हो. कोण आहे ते? सुभाष शेठ म्हात्रे साहेबांचं, सुभाष म्हात्रे साहेबांचं नाव जगात गाजे हो. सुभाष म्हात्रे साहेबांचं नाव जगात गाजे हो. सुभाष म्हात्रे साहेबांचं नाव जगात गाजे हो. नाव जगात गाजे हो. सुभाष म्हात्रे साहेबांचं नाव जगात गाजे हो. रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात डंका वाजे हो, रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात डंका वाजे हो, असं डंका वाजे हो. सुभाष म्हात्रे साहेबांचं नाव जगात गाजे 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 हो. गणेश मित्र मंडळ त्यांनी उभारलेलं आहे. सुयोग स्पोर्ट्स म्हणून दापोलीमध्ये फेमस असलेला हा सुयोग स्पोर्ट्स आमच्या सुयोग दादाच्या नावाने या ठिकाणी उभारलेला आहे. म्हणून काय म्हणायचं बघा, कोणी उभारलेलं आहे? म्हात्रे साहेब आमचे दिलदार, म्हात्रे साहेब आमचे दिलदार, म्हात्रे साहेब आमचे दिलदार, म्हात्रे साहेब आमचे दिलदार. कलाकारांना देती आधार, कलाकारांना देती आधार, कलाकारांना दिली आधार, कलाकारांना दिली आधार. म्हात्रे साहेब आमचे दिलदार, म्हात्रे साहेब आमचे दिलदार, कलाकारांना देती आधार. का? आमच्या वेळोवेळी आम्हाला कलाकारांना जिथे कुठल्याही बाबतीत सहकार्य असेल साहेब आम्हाला देतात. या ठिकाणी रिहर्सलला सुद्धा ह्या कार्यक्रम होण्याच्या आधी रिहर्सल साठी सुद्धा साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं की जोरात प्रॅक्टिस करा आणि कार्यक्रम जोरात झाला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून काय म्हणायचं बघा, लक्ष द्या. म्हात्रे साहेब आमचे दिलदार, देती गरिबांना आधार, देती गरिबांना आधार, देती गरिबांना आधार, देती गरिबांना आधार. साहेब असा नाही मिळणार, साहेब असा नाही मिळणार, साहेब असा नाही मिळणार. रायगड आणि रत्नागिरी त्यांच्या नावाने गरजे हो, रायगड आणि रत्नागिरी त्यांच्या नावाने गरजे हो. रायगड आणि रत्नागिरी त्यांच्या नावाने गरजे हो, रायगड आणि रत्नागिरी त्यांच्या नावाने गरजे हो. रायगड आणि रत्नागिरी त्यांच्या नावाने जवळजवळ बघा आता बरीच वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी होते, बरोबर ना? तर वर्षानुवर्षे एक वर्षाचं असं खंड नाही की हा कार्यक्रम होत नाही. एकता व दक्षता गणेश मित्र मंडळ तसेच सुयोग स्पोर्ट्स यांच्या वतीने सुभाष म्हात्रे प्रस्तुत हा शक्तिधुराचा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीचा कार्यक्रम.
आणि अनेक या ठिकाणी मान्यवरांना बोलवणं, इथे कलाकारांना बोलवणं म्हणजे खाऊ गोष्ट नाहीये. एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी करणं म्हणजे खाऊ गोष्ट नाहीये. खरं तर आपण साहेबांना धन्यवाद देऊया. आपल्याला वेळोवेळी उपयोगी पडणारे आमच्या ताई सुद्धा, त्यांच्या पत्नी सुद्धा तितक्याच दिलदार आहेत, मनाने श्रीमंत आहेत. ते जसे त्यांना हृदय बनवलंय तसंच देवाने सगळं काही त्यांना देऊन ठेवलंय. त्याचप्रमाणे परमेश्वराला माझा साकडा आहे, परमेश्वरा असंच त्यांना बळ दे, ताकद दे, हिम्मत दे की दरवर्षी या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम अशाच प्रकारचे राबवले पाहिजेत. म्हणून काय म्हणायचे बघा, लक्ष असू द्या. कलाकारांना देते आधार, कलाकारांना देते आधार, नाही दादा असा मिळणार, नाही दादा असा मिळणार, नाही दादा असा मिळणार. रायगड आणि रत्नागिरी त्यांच्या नावाने गरजे हो, रायगड आणि रत्नागिरी त्यांच्या नावाने गरजे हो, त्यांच्या नावाने गरजे हो. सुभाष म्हात्रे साहेबांचं, सुभाष म्हात्रे साहेबांचं नाव जगात गाजे हो, सुभाष म्हात्रे साहेबांचं नाव जगात गाजे हो, सुभाष म्हात्रे साहेबांचं नाव जगात गाजे हो, सुभाष म्हात्रे साहेबांचं नाव जगात गाजे हो. गुणवान आहे हा सर्वांचा तो मार्गदाता. काय म्हणायचंय बघा, त्यांना नाही कसली चिंता, साहेब आहे आमचा दाता, साहेब आहे आमचा दाता, साहेब आहे आमचा दाता. नाही आम्हा कसली चिंता, हर्ष वाटे गीत हे गाता, हर्ष वाटे गीत हे गाता, हर्ष वाटे गीत हे गाता. आनंदाच्या या क्षणाला नाव त्यांचे झळके हो, आनंदाच्या या क्षणाला नाव त्यांचे झळके हो, असे नाव त्यांचे झळके हो. सुभाष म्हात्रे साहेबांचं नाव जगात गाजे हो, सुभाष म्हात्रे साहेबांचं नाव जगात गाजे हो, सुभाष म्हात्रे साहेबांचं नाव जगात गाजे हो, सुभाष म्हात्रे साहेबांचं नाव जगात गाजे हो. रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात डंक वाजे हो, रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात डंक वाजे हो. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.
सद्गुरू समर्थांवरून हा शेवटचा विषय असेल माझा आणि माझी बारी इथे संपवते. आवाज द्या दादा माईकला या थोडा. हॅलो. राग शिवरंजनी आहे ऐका. हॅलो हॅलो आवाज द्या माईकला. हॅलो हॅलो आवाज द्या माईकला. हॅलो 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 हॅलो. सकाळी सद्गुरूला स्मरावे निस्वार्थी मनाने पूजन करावे. सांज सकाळी सद्गुरूला स्मरावे निस्वार्थी मनाने पूजन करावे. श्लोक दासबोधाचे मनी धरावे. जय जय रघुवीर समर्थ कृपेने जीवनी कीर्ती रूपे उरावे. कीर्ती रूपे उरावे. कीर्ती रूपे उरावे. नाही जाणार हो व्यर्थ येईल जीवनाला अर्थ. नाही जाणार हो व्यर्थ येईल जीवनाला अर्थ. बोला जय जय रघुवीर समर्थ. नाही जाणार हो व्यर्थ येईल जीवनाला अर्थ. बोला जय जय रघुवीर समर्थ. येईल जीवनाला अर्थ. जाणार हो व्यर्थ येईल जीवनाला अर्थ. बोला जय जय रघुवीर समर्थ. नाही जाणार हो व्यर्थ येईल जीवनाला अर्थ. बोला जय जय रघुवीर समर्थ. जाणार हो व्यर्थ येईल जीवनाला अर्थ. बोला जय जय रघुवीर समर्थ. भक्तीचा परमार्थ. बोला जय जय रघुवीर समर्थ. नाही जाणार हो व्यर्थ येईल जीवनाला अर्थ. बोला जय जय रघुवीर समर्थ. नाही जाणार हो व्यर्थ येईल जीवनाला अर्थ. बोला जय जय रघुवीर समर्थ. नाही जाणार हो व्यर्थ
पठन करूनी पुसती मानाने हा ग्रंथ पठन करूनी पुसती मानाने हा ग्रंथ बोला जय जय रघुवीर समर्थ नाही जाणार हो व्यर्थ येईल जीवनाला अर्थ बोला जय जय रघुवीर समर्थ नाही जाणार हो व्यर्थ येईल जीवनाला अर्थ बोला जय जय रघुवीर समर्थ नाही जाणार हो व्यर्थ येईल जीवनाला अर्थ बोला जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देह माझा पडावा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका मागणीची आता सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देह माझा पडावा सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देह माझा पडावा सारे ग रे रे सागा गणेश मित्र मंडळ धन्यवाद व सुएक स्पोर्ट्स दापोली या ठिकाणी सुभाष शेठ जे म्हात्रे प्रस्तुत शक्तितुराचा कार्यक्रम या ठिकाणी सादर या ठिकाणी झालेला आहे। या ठिकाणी आमचे सुभाष शेठ म्हात्रे साहेब त्याचप्रमाणे आमच्या ताई यांनी आम्हाला या ठिकाणी आमची कला सादर करण्याची सुसंधी दिल्याबद्दल ताईंचे आणि दादांचे खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो। असंच आमच्यावर प्रेम सदोदित राहू द्या आणि आमच्या पण घरी नक्की या पाहुणचारासाठी आणि धन्यवाद। खूप खूप आभारी आहोत आम्ही। दादांकडे आता माईक राहील। खूप छान आणि मधुर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला। सुप्रसिद्ध गायिका पूनम आगरकर